भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे, लेटेस्ट अपडेट. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे नवीन माहिती आणि नवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन देत असतो. तर बघा, तलाठी भरती वादाच्या भोवऱ्यात. बघा, एका उमेदवाराची चौकशी, 27 जण रडारावर. तर काय आहे संपूर्ण अपडेट आपण बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तर बघा, व्हिडिओला आपण सुरुवात करूया. कोतवाल भरतीनंतर आता तलाठी भरती देखील कॉपी प्रकरण घडल्याचा संशय निर्माण झालेला आहे. 24 जानेवारी रोजी जिल्ह्यातील तलाठी भरतीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये बघा, 28 उमेदवारांना पडलेल्या गुन्ह्यांवरून संशय व्यक्त करण्यात येत आहे. बघा, तर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या एका उमेदवाराची चौकशी शासनाकडून सुरू करण्यात आली असून उर्वरित 27 उमेदवार देखील रडावर असल्याचे सूत्रांकडून सांगितण्यात आले आहे. बघा, येत्या 13 फेब्रुवारी रोजी कोतवाल पदासाठी पुन्हा परीक्षा घेण्याचे नियोजन येत आहे. ऑक्टोबर महिन्यात पार पडलेल्या कोतवाल भरती परीक्षेत हायटेक कॉपी प्रकरण उघड झाल्यानंतर तलाठी भरती परीक्षा देखील कॉपी प्रकरण झाल्याचा संशय निर्माण झालेला आहे. 24 जानेवारी रोजी जालना जिल्ह्यातील तलाट्यांच्या 118 रिक्त जागांसाठी मागील वर्षी जून महिन्यात तलाठी परीक्षा 17 ते 14 ऑगस्ट दरम्यान झालेली होती. ठीक आहे. तर मित्रांनो, बघा काय आहे अपडेट. तर इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो की जे तलाठीचे उमेदवार आहेत. ठीक आहे. तर कोतवाल परीक्षेचा निर्णय घेणार का? तर आज गुणवत्ता यादी बघा, कोतवालांच्या 69 जागांसाठी मागील वर्षी 7 ऑक्टोबरला जालना शहरातील विविध केंद्रांवर परीक्षा पार पडली. या परीक्षेसाठी 5306 उमेदवार पात्र होते. तर यातील 4996 जे परीक्षा उपस्थित होते त्या परीक्षा दरम्यान घोटाळा झालेला होता, कॉपी प्रकरण झालेलं होतं. ठीक आहे. तर या प्रक्रियेचा मागील भरतीमध्ये अर्ज पात्र ठरलेले आहेत अशा उमेदवारांनी येत्या 13 फेब्रुवारीपर्यंत पुन्हा परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात येत आहेत. कॉपी प्रकरणातील आरोपी असणाऱ्या वगळून इतर उमेदवारांना परीक्षा देण्यासाठी पत्र पाठवण्यात येत आहे. तर मित्रांनो, बघा, तलाठी भरतीचं तुम्ही इथं बघू शकता की तलाठी भरतीमध्ये बघा, कोतवालचं आपण बघितलं तर आज जालना जिल्ह्यातील कार्यालयाच्या आस्थापनेवरील तलाठी कटक संवर्गातील 118 रिक्त जागांसाठी TCS कंपनीच्या वतीने परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षा निकाल 24 जानेवारी रोजी करण्यात आला होता. यात गुणवत्ता यादीतील असलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची 3 दिवस पडताळणी करण्यात येत आहे. तर यात 30 जानेवारी रोजी निवड झालेल्या यादीतील राखीव आणि अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. बघा, 31 जानेवारी रोजी विमा भजक बघा इथं इमाव प्रवर्गातील मुलांची तपासणी करण्यात येत आहे. तर 1 फेब्रुवारी रोजी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे, असं जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता की तलाठी भरतीचं अजून काय आहे. तर बघा, तलाठी भरती जाहिरात निघाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात आहे. सुरुवातीला राज्य शासनाने आखीव प्रवर्गासाठी 1000 रुपये तर मागास प्रवर्गासाठी 900 रुपये एवढी भरमसाठ परीक्षा शुल्क घेतल्याचा विद्यार्थ्यांनी हे केलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. परीक्षा शुल्क कमी करावे अशी पण मागणी केली होती. मात्र राज्यभरात विद्यार्थ्यांनी आंदोलनही केले. त्यानंतर परीक्षेच्या पहिल्याच दिवशी नाशिक येथे पेपर फुटल्याची माहिती समोर आली. तर तेव्हापासून राज्य सरकार ही तलाठी भरती वादातच आहे. तर बघा मित्रांनो, ही तलाठी भरतीची तर बघा किती मोठं रॅकेट आहे. तर बघा, 28 जण सापडलेले आहेत मित्रांनो कॉपी प्रकरणात. ठीक आहे. तर ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे. असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे नवीन माहिती आणि नवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. ठीक आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.